उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सडकून टीका केली। तसंच केंद्रातील एनडीए सरकारवर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला। देवेंद्र फडणवीसांसोबतची लीगमधली भेट आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेली चर्चा यावर देखील उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं। एबीपी माझाच्या पीक विम्याच्या बातमीचीही उद्धव ठाकरेंनी दखल घेतली। या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय सरकार म्हणते, खोके सरकारला बाय बाय म्हणते। साहजिकच आहे की या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडनं काही घोषणा होण्याची शक्यता आहे। उद्याच कदाचित त्याबद्दल काही घोषणा होतील, बरोबर आहे। पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या, कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवतात, तुमच्यामुळे आम्ही पडलो, त्यांच्यावर तो चेहरा येऊ द्या। आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू, आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा हा माझा महाराष्ट्र आहे। त्याच्यामुळे पहिलं मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो, वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी। तर आता त्यांच्याकडनं अपयशाचा धनी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या, आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही करू। पण एकूणच जर बघितलं तर केंद्र आणि राज्य हे त्यांच्याच भाषेत डबल इंजिन सरकार आपण किंवा ते म्हणत असतील, तर ही दोन्ही सरकारं महागळती सरकार आहेत। हे लिकेज सरकार आहे, कारण राम मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा लिकेज झालेलं आहे, पेपर फुटी झालेली आहे, म्हणजे पेपर सुद्धा लीक होत आहेत, मंदिर सुद्धा लीक होते, आणि ह्यांना लाज लज्जा शरम काही नाहीये। आम्ही काही प्रश्न विचारले किंवा विषय त्यांच्यासमोर मांडले तर ते उलट्या आमच्यावरती आरोप करतात। आता लिफ्टमध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो। अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं आहे ना, नाना करते प्यार, म्हणजे त्यांचा पाटोळींशी काही संबंध नाही। नाना करते प्यार म्हणून तुम्हीच हे कर बैठे असं काही नाहीये। ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती। आणि म्हटलं तर असं म्हणा, मगाशी कुठे दिनेश बोलले की भिंतीला कान असतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात, त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू। आतापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत दादांनी, आज मला चॉकलेट देऊन गेले ते, तशीच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं। हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका, कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे। कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।